शेतकरी मित्रांनो, आता प्लॉट जर आपला चांगला असला तर इथून पुढचा काळ डेंजर झोनमध्ये आपला आहे हे आपण लक्षात ठेवून हे 4 औषधांचे हे 4 ते 5 फवारे आपण सेट केलेले आहे। हे वातावरणातला बदल होऊ अगर ना हो हे तुम्हाला स्प्रे आपल्याला या प्लॉटवरती घ्यायचे आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी संदीप गुंजाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। शेतकरी मित्रांनो, आपण कारल्याचे अपडेट वेळोवेळी या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती आपल्या चॅनलवरती देतोय। शेतकरी मित्रांनो, आजचं जे कारलं आहे हे आपलं साधारणतः 30 ते 35 दिवसाचं झालेलं आहे आणि उत्कृष्ट असा प्लॉट आपला या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे। भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे फोन आहे, काही खतांचं शेड्यूल द्या, काही फवाऱ्यांचं शेड्यूल द्या। पण शेतकरी मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, शेड्यूल जे आपल्याकडे खताचं आणि फवाऱ्याचं हे परफेक्ट तयार आहे, परंतु विषय काय होतो, ज्यावेळेस मी शेड्यूल तयार करून देतो आणि त्यानंतर मी ते शेड्यूल दिल्यानंतर तुम्ही त्या शेड्यूलचा फॉलोअप घेतात आणि त्यानंतर जर अचानक वातावरणात बदल झाला तर ते शेड्यूल चेंज व्हायला पाहिजे ते चेंज होत नाही। मग त्यावेळेस काय होतं, त्या शेड्यूलचा त्या ठिकाणी मोठा असा तोटा आपल्याला पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, पण जे मागचे फवारे, मागचं ड्रेसिंग असेल, खत व्यवस्थापन असेल, यावरती आपण एकदम भारी असा कारल्याचा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे। कोणत्याही प्रकारची मर नाही, कोणत्याही प्रकारचा पिवळा नाही। त्याला पाहिलं तर तुम्ही त्याचा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर बघितला, खूप छान असा भरपूर सारी काळोखी आणि प्रत्येक पेऱ्याला या ठिकाणी कारल्याचं सेटिंग आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्लॉट जर आपला चांगला असला तर इथून पुढचा काळ डेंजर झोनमध्ये आपला आहे हे आपण लक्षात ठेवून हे 4 औषधांचे हे 4 ते 5 फवारे आपण सेट केलेले आहे। हे वातावरणातला बदल होऊ अगर ना हो हे तुम्हाला स्प्रे आपल्याला या प्लॉटवरती घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, आपण कारल्याचा जो थ्रिप्सने जो शेंडा गोळा होतो किंवा आपण त्याला व्हायरस म्हणतो, मग याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। खरं तर बऱ्याचशा लोकांना कळत नाही, आपण शेंडा गोळा होतोय मग तो कशाने झाला आहे, म्हणजे त्याच्यावर अतिरेक मायक्रोन्यूटनचा वापर केला जातो। पण जर थ्रिप्सनं गोळा झाला असेल तर त्यावरती आपण फवारे घेत नाही आणि थ्रिप्सनं जर नाही झाला, तो जर काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पडली असेल तर त्यामुळे तो गोळा झाला असेल तर शेतकरी निष्कारण आपल्याला थ्रिप्सचे काहीतरी वेगळेच फवारे या ठिकाणी घेताना पाहायला भेटतो। तर शेतकरी मित्रांनो, याचं समीकरण आपण एकदम परफेक्ट या ठिकाणी बसवलेलं आहे, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पहिला फवारा घ्यायचा आहे सिनेमाचा। हा सिनेमा आपल्याला स्प्रे करायचा आहे। याच्यासोबत आपण इझुकी घेणार आहे। हे उत्कृष्ट असं बुरशीनाशक आहे आणि उत्कृष्ट असं कीटकनाशक आहे। हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक ह्या दोन्हींचा स्प्रे आपल्याला या प्लॉटवरती घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे सिनेमा आणि इझुकीचा स्प्रे जर तुम्ही घेतला तर त्यावरती असणारे छोटे छोटे स्लिप्स असेल किंवा पांढरी माशी असेल किंवा रसशोषित कोणतेही किडे असू द्या, ते ह्या सिनेमाने आपले कंट्रोल होणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा ह्या आपल्या इझुकीने त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे। म्हणजे ह्या दरम्यान साधारणतः 10 दिवसाचं कव्हरेज आपल्याला ह्या स्प्रेमधून मिळणार आहे। उत्कृष्ट अशी काळोखी, त्याचा झाडांचा ग्रोथ आपल्याला ह्या पुढील 10 दिवसामध्ये या फवाऱ्याने पाहायला मिळणार आहे। आता हा फवारा झाल्यानंतर आपण हा जो कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा फवारा या ठिकाणी घेतला आहे, हा फवारा झाल्यानंतर आपल्याला जो व्हायरसवरती तुम्ही पाहत असाल तर आपल्याला भरपूर सारे दुकानदार तुम्ही या औषधाला औषध देताना तुम्ही पाहता। तुम्ही त्यानंतर आपल्याला दुसरा फवारा त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसांनी आपल्याला परफेक्टचा फवारा घ्यायचा आहे। हे व्हायरसवरती खूप असं छान प्रभावी औषध आहे। त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये मायक्रोटन घेऊ शकता। तुम्ही त्यामध्ये BSFचं TMX2 असेल, कोणत्याही प्रकारचं असेल, कोणत्याही कंपनीचं असू द्या, खूप छान रिझल्ट आपल्याला याचे मायक्रोटन आणि हे जे परफेक्ट औषध आहे याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। तुमचा जो मागचा फवारा आणि हा फवारा, ह्या फवाऱ्यामध्ये साधारणतः 15 दिवस त्याचा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जो आपला आहे आपलातून राहणार आहे। या 2 फवाऱ्यांनी झाडाला आपली काळोखी आणि फुलाची सेटिंग असेल आणि त्यानंतर फ्रूट सेटिंग असेल, या दोन्हींमुळे आपल्या उत्पन्नांमध्ये भरपूर सारी वाढ मिळणार आहे। आणि साधारणतः हा जो फवारा झाल्यानंतर आपल्याला पुढचा जो फवारा घ्यायचा आहे हा सिमिडोस घ्यायचा आहे। ह्या सिजंटा कंपनीचं खूप छान असं मॉलिक्यूल आहे। या सिमिडोसमध्ये आपल्याला या ठिकाणी मेरिओस डिओ घ्यायचा आहे। खूप छान असं प्रॉडक्ट आहे आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचं आपण या ठिकाणी साधारणतः पुढील परत 15 दिवस ह्या स्प्रे घेतल्यानंतर कोणत्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकची मला तर गरज वाटत नाही। हे असे प्रभावी आपण 2 औषधी पुन्हा तिसऱ्या स्प्रेला मारणार आहे। त्यानंतर आपण आपला चौथा स्प्रे आहे। या ठिकाणी आपल्याला चौथा फवारा AZ4चा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं ॲसिड अमाप्रेट घ्यायचं आहे। हे तुम्हाला कोणत्याही नावाने मिळतं। आता या ठिकाणी आपण टाटाचं माणिक घेतोय, त्याच्यासोबत हे AZ4 घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपण झिंक टाकतोय, झिंक ऑक्साईड। खूप छान रिझल्ट ह्या कॉम्बिनेशनचे आहे।
उत्कृष्ट असा रिझल्ट। आणि ह्या ठिकाणी साधारणतः आपण हा जो स्प्रे दिला आहे साधारणतः दीड महिन्याचा हे स्प्रे आहे। एवढे जर 4 स्प्रे जर तुम्ही फॉलो केले नक्कीच तुमचा 15 दिवसामध्ये खूप सारा प्लॉटला या ठिकाणी आपल्याला काळोखी पाहायला मिळणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा शेंडा गोळा होणार नाही, कोणत्याही प्रकारचं पान पिवळं पडणार नाही आणि कोणत्याही प्रकारची फुलाची ड्रॉपिंग होणार नाही। सेटिंगसुद्धा त्याची भयानक होणार आहे की आपल्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी दुपटीनं वाढ होऊ शकते। हे जे 4 कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं आहे यांचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे। फवारणी करताना एक काळजी अशी घ्यायची आहे, प्रत्येक झाडाला कव्हरेज त्या ठिकाणी चांगला होईल याची काळजी घ्यायची आहे। कोणतंही झाड विसरलं नाही पाहिजे, कोणत्याही ओळी विसरल्या नाही पाहिजे। एक सारखा असा फवारा मारून घ्यायचा आहे। फवारा मारताना संध्याकाळी 5 नंतर फवारा मारण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा आहे आणि फवारा मारत असताना पाण्याचा pH या ठिकाणी चेक करायचा आहे। हे जे मॉलिक्युल दिलेले आहे या मॉलिक्युलचा साधारणतः तुम्हाला 1.5 ते 2 महिने इतका प्रभाव राहणार आहे की प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं कीटक असेल, कोणत्याही प्रकारची बुरशी असेल, रस शोषित किडे असतील, थ्रिप्स असेल, व्हायरस असेल आपल्या प्लॉटवर या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।